नमस्कार मित्रांनो, वाय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, घरकुलची नवीन यादी आलेली आहे 2026 मध्ये आणि ती नवीन यादी कशी बघायची तुमच्या मोबाईलमध्ये घरी बसल्या ही संपूर्ण ए टू झेड प्रक्रिया तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक करायचा आहे. कारण की अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आणि सगळ्यात जास्त प्रश्न ह्याच विषयावर येत होते की नवीन यादी आलेली मोबाईलमध्ये कसे बघायचे आहे. या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण ए टू झेड माहिती आणि तुमच्या मनामध्ये संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तुम्हाला. त्यामुळे आपल्या चॅनलला पहिल्यांदा एक सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता या ठिकाणी पहा, पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, ह्या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुमच्याकडे नसेल तर मला कमेंट करा, लिंक म्हणून वेबसाईटची लिंक म्हणून अशी कमेंट करा. परंतु त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो केलं पाहिजे. त्यामुळं तर तुम्हाला ही या वेबसाईटची लिंक भेटणार आहे, हे लक्षात ठेवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि पेजला फॉलो केलं पाहिजे, तर तुम्हाला या वेबसाईटची लिंक भेटणार आहे. आता या वेबसाईटची लिंक तुम्हाला भेटल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. या ठिकाणी पहा, खाली स्क्रॉल करायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा जे आहे ते सर्वात महत्त्वाचा विषय कुठे येतो की नवीन यादी कुठं पाहायला भेटणार आहे. ही पहिल्यांदा पहा, तुम्हाला इथं दोन ऑप्शन भेटतात. इथं एजचं ऑप्शन, सोशल ऑडिट रिपोर्ट आल्यानंतर बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या ठिकाणी पहिलं ऑप्शन या ठिकाणी पाहायला भेटते आणि दुसरं या ठिकाणी पहा सोशल ऑडिट रिपोर्ट. या दोन्हीपैकी तुम्हाला एक ऑप्शन निवडायचं आहे. ते तुम्हाला सांगणार आहे कुठलं निवडायचं आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला जे आहे ते 2 नंबरचं ऑप्शन जे आहे ते निवडायचं आहे. हे ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं इथं पहा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. आता त्यामध्ये तुमचं राज्य निवडायचं आहे. आता आपण महाराष्ट्र राज्यात असल्यामुळं आपण महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे. आता एवढंच पाहून तुम्ही व्हिडिओ कट करू नका, कारण की पुढं जे आहे ते वेगळी प्रोसेस आहे, ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तरच तुम्हाला ही नवीन यादी पाहता येणार आहे. तुम्ही जर ही प्रोसेस संपूर्ण पाहिली नाही, तुम्हाला काही समजणार नाही आणि तुम्हाला यादी पण पाहता येणार नाही आहे. तुम्ही काय म्हणताल की आता नुसतं जिल्हा निवडायचा, तालुका निवडायचा, पण तसं नाही आहे. पुढं प्रोसेस वेगळी आहे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता ह्या ठिकाणी राज्य निवडलं आहे, नंतर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. तुमचा जिल्हा निवडा, त्यानंतर तुमचा जो तालुका असेल तो तालुका या ठिकाणी निवडायचा आहे आणि तालुका निवडल्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे. या ठिकाणी तुमचं गाव निवडा आणि गाव निवडल्यानंतर तुम्हाला थोडक्यात आता काय निवडायचं आहे सांगतो. पहिल्यांदा आता गाव निवडा आणि गाव निवडल्यानंतर आता या ठिकाणी मी जिल्हा, तालुका, गाव निवडलेलं तुम्हाला दिसत नाही, ब्लर केलेलं आहे सिक्युरिटी कारणामुळं. यूट्यूबवर दाखवता येत नाही, त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला हे गाव, तालुका, जिल्हा दिसत नाही. तुम्ही ज्यावेळेस निवडताल त्यावेळेस तुमचं दिसणार आहे त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये. आता हे संपूर्ण निवडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपलं अनेकदा गाव निवडायचं आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथं पहा सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी पहा अशा प्रकारची ही यादी येणार आहे. परंतु या ठिकाणी यादी आलेली नाही आहे सध्या. डाटा नॉट फाउंड म्हणत आहे. म्हणजे या गावातील यादी सध्या डाटा नॉट फाउंड आहे आणि आलेली नाही आहे. तुमच्या गावातली पण यादी आली आहे की नाही तुम्ही असं पाहू शकतात. आणि असं डाटा नॉट फाउंड जर आला असेल तर तुम्ही 4 ते 5 दिवसानंतर अनेकदा चेक करू शकतात किंवा 8 दिवसानंतर एकदा चेक करू शकतात. अशा प्रकारे चेक करा, तुम्हाला या ठिकाणी तुमच्या गावातील यादी पाहायला भेटणार आहे. आता पहा, तुम्हाला लाईव्ह तुमच्या गावामध्ये कुणाला घरकुलं भेटलेले आहेत आणि कुणाला पैसे किती रुपये भेटलेत हे पाहता येते. परंतु जी यादी आता सर्व्हेची आलेली आहे ती यादी सर्व्हेची सध्या पाहता येत नाही आणि सध्या ऑनलाईन झालेली नाही आहे, त्यामुळं ती सध्या पाहता येत नाही. परंतु आता सध्या लाईव्ह घरकुलं कोणाला किती भेटलेले आहेत, कोणाला किती रुपये आलेले आहेत हे तुम्हाला पाहता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा एकदा रिपोर्टवर यायचं आहे आणि खाली यायचं आहे आणि बेनिफिशरी फॉर यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगितल्या पद्धतीने तुमचं राज्य निवडायचं आहे, महाराष्ट्र राज्य. त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गाव संपूर्ण निवडा आणि तुम्हाला नंतर तुमचं वर्ष निवडायचं आहे, कोणत्या वर्षी तुम्हाला यादी पाहिजे. तर या ठिकाणी मी जे आहे ते 2025-26ची यादी पाहणार आहे. तर तुम्हाला जी यादी पाहिजे ती पहा. त्यानंतर तुम्हाला कोणत्या योजनेची यादी पाहिजे, यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, त्यानंतर तसेच पहा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण. आता ही योजना जी आहे ते जे बांधकाम कामगार आहेत नोंदणीकृत, अशा बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजनेमार्फत ही घरकुल योजना दिली जाते आणि हे त्यांना लाभ दिला जातो. परंतु त्यासाठी तुम्ही बांधकाम कामगार म्हणजेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी करणं आवश्यक आहे, तर तुम्हाला ह्या घरकुलाचा लाभ भेटणार आहे. त्यानंतर पहा, यामध्ये भरपूर घरकुलाची योजनाची तुम्ही यादी पाहू शकता. मोदी आवास योजना, मोदी आवास घरकुल योजना ही यादी पण पाहू शकतात. त्यानंतर अशा भरपूर योजना
ची यादी तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. बरेच लाभार्थी या ठिकाणी मला कमेंट करून विचारत होते की सर आम्हाला रमाई आवास योजना यांची यादी ऑनलाईन कशी पाहिजे. तर या ठिकाणी पहा, अशा प्रकारे रमाई आवास योजना फॉर एसी ही पण यादी तुम्ही मोबाईलमध्ये घरी बसल्या पाहू शकता. तुम्हाला साईटला दिलेल्या यावरती टिक करायचं आहे आणि याची पण यादी तुम्ही पाहू शकता. अशा भरपूर याद्या तुम्ही या घरकुलच्या या ठिकाणी पाहू शकतात. परंतु आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची यादी आहे ते पाहणार आहोत. त्यामुळं आपण याच्यावरती क्लिक करूयात आणि त्यानंतर आता सबमिट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्हाला लाईव्ह तुमच्या सध्या गावामध्ये कोणाला घरकुलं भेटलेलं आहेत आणि कोणाला किती रुपये भेटलेले आहेत हे संपूर्ण पाहता येतं. ते या ठिकाणी पहा, ह्या साईटला तुम्हाला जे दिसत आहे इथून इकडं ते तुमच्या गावातील नावं आहेत. या ठिकाणी संपूर्ण हे नावं आहेत. परंतु काही कारणास्तव हे नावं यूट्यूबवर दाखवता येत नाही. यूट्यूबच्या गाईडलाईनच्या विरोध आहे. त्यामुळं नावाला ब्लर केलेलं आहे, नावं दिसत नाहीत. परंतु तुम्हाला साईटला दाखवतो. या ठिकाणी पहा की कोणाला किती रुपये भेटले आहेत हे तुम्ही पाहू शकतात. या ठिकाणी आता ब्लर हटवलेला आहे. या ठिकाणी पहा कोणाला 1,20,000 1,20,000 आणि त्यापैकी किती रुपये भेटलेले आहेत हे पण तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. त्यापैकी किती रुपये भेटलेले तिथं पहा. त्यापैकी कोणाला 85,000 भेटलेत, कोणाला 1,15,000 भेटलेत. आता ह्यामध्ये सिलेक्शन अमाऊंट आहे, त्यानंतर रिलीज अमाऊंट आहे, म्हणजे भेटलेलं अमाऊंट दाखवतं आहे आणि सिलेक्शन अमाऊंट दाखवतं आहे. तर ह्यांची निवड कधी झालेली आहे 28/7/2025ला ते पण दाखवत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही तुमच्या गावातील यादी सध्या लाईव्ह कोणाला किती रुपये भेटलेले आहेत हे तुम्ही पाहू शकतात आणि तुमचं नाव या यादीमध्ये आहे का, तुमच्या गावातील कोणाची नावं या यादीमध्ये आहेत. आणि आता जी नवीन यादी आलेली आहे ती अजून ऑनलाईन झालेली नाही आहे. ती ऑनलाईन ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्ही अशाच प्रकारे तुम्ही ती पण यादी तुमच्या गावातील यादी लाईव्ह झाली तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकतात आणि यामध्येच त्यांची नावं पण या ठिकाणी ॲड होणार आहेत आणि इथं तुम्हाला त्या ठिकाणी कोणाकोणाला हप्ते पडलेत हे पाहता येणार आहे. आता यामध्ये आणखीन एक विषय म्हणजे तुम्हाला जर घरकुलाचा लाभ भेटला असेल आणि तुमच्या अकाउंटवरती पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या बँकेमध्ये तुम्हाला जायचं आहे. त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक आहे की नाही पाहायचं आहे. जर लिंक नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे. कारण का डी-बी-टी मार्फत सरकारीचे जे पैसे असतात ते डी-बी-टी मार्फत येतात. तुम्हाला डी-बी-टी तुमच्या बँकेमध्ये इनेबल करून घ्यायचं आहे. डी-बी-टी इनेबल म्हणजे तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक करायचं आहे. तुमच्या बँकेमध्ये तुमची के-वाय-सी आहे की नाही हे के-वाय-सी पण करून घेणं गरजेचं आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी बँक सीडिंग एक असते, बँक सीडिंग स्टेटस ते पण इनेबल करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला फक्त म्हणायचं जाऊन की मला के-वाय-सी करायची आहे किंवा बँक सीडिंग स्टेटस करायचं आहे किंवा डी-बी-टी इनेबल करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही जाऊन त्या ठिकाणी बँकेमध्ये म्हणलात तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण ती तुमची प्रक्रिया करून दिली जाईल. डी-बी-टी इनेबल करून दिली जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे सरकारचे जे पैसे असतील, प्रधानमंत्री आवास योजना असेल, घरकुल योजना किंवा मोदी आवास योजना असेल किंवा तुम्हाला जे PM किसान योजनेचे पैसे असतील ते बंद झाले असेल तर ते पण पैसे येतील किंवा तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येत असतील महिला मंडळींना तर ते पण पैसे या ठिकाणी सुरू होणार आहेत. तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये आधार कार्ड लिंक केल्यानंतर, आधार शेडिंग केल्यानंतर, आधार इनेबल डी-बी-टी इनेबल केल्यानंतर हे तुम्हाला पैसे तुमच्या बँकेमध्ये सरकारी योजनेचे येऊन जाणार आहेत. ही अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील यादी घरकुलाची पाहू शकतात. कोणाला किती रुपये भेटलेत आणि कोणाला किती रुपये भेटलेले आहेत हे लाईव्ह प्रोसेस तुम्ही पाहू शकतात. परंतु जी नवीन यादी आलेली आहे सर्व ती यादी अजून ऑनलाईन झालेली नाही. ती ज्यावेळेस ऑनलाईन होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती यूट्यूबवर व्हिडिओ येईल आणि ती आल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे ती पण यादी तुमच्या गावातील पाहू शकतात. तर नक्कीच ही महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला नक्कीच समजेल असेल की तुमच्या गावातील यादी तुम्हाला घरी बसल्या कसं पाहायचं आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल आणि काय समजलं नसेल तर नक्कीच मला कमेंट करून विचारा, त्याचं पण रिप्लाय भेटून जाईल. ही महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला कशी वाटली, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्या इतर मित्रांना पण शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.